Hello student, myself Nita Panduranga Sarode, Department of Environmental Science, TC College, Baramati. Today we take second practical of semester third. The paper is third. It is a practical course. Our paper code is EVS 2303. Our practical name is Identification and Classification of a Rock Specimens. Aim of the practical: aim आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ अ म्युझियम स्पेसिस ऑफ अ रॉक. याच्यामध्ये आपण या प्रॅक्टिकलमध्ये आपण आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन आहे जे रॉकचं ते बघणार आहोत. इंट्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय रॉक? Rock are naturally aggregated or one or more minerals and sometimes non-crystalline substances constituting masses that are geologically independent. रॉक म्हणजे हे नॅचरली ॲग्रिगेट झालेले सबस्टन्सेस आहेत. ते कधी कधी नॉन क्रिस्टलाइन असतात, कधी कधी क्रिस्टलाइन पण असू शकतात. कन्स्टिट्युटिंग मासेस म्हणजे आर जिओलॉजिकली इंडिपेंडन्स, आणि जिओलॉजिकली ते खूप इंडिपेंडन्स आहे किंवा त्याला जिओलॉजिकली खूप महत्त्व आहे. Rocks are classified as by mineral of a chemical composition, by texture of the constituent particles, by the process that they are formed, classified as a. म्हणजे पहिला टाईप आहे बाय मिनरल अँड केमिकल कॉम्पोजिशन, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते मिनरल प्रेझेंट आहेत, कोणते केमिकल प्रेझेंट आहेत, त्याच्यावरनं आपण त्याचं कॉम्पोजिशन बघू शकतो. बाय टेक्स्चर अँड द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, त्याच्यामध्ये त्याचं टेक्स्चर कसं आहे आणि त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे कोणते आहेत त्यावरनं हे क्लासिफाईड केलेले आहेत रॉक्स काही. बाय द प्रोसेस दॅट दे आर फॉर्म क्लासिफाईड ॲज अ, आणि प्रोसेस म्हणजे ते कसे तयार झाले यावरून त्याचे टाईप पडतात. त्याच्यावरून त्याचे 3 टाईप पडतात. फर्स्ट इज द इग्नियस रॉक, सेकंड वन इज द सेडिमेंटरी रॉक, अँड थर्ड वन इज द मेटॅमॉर्फिक रॉक. पहिला आहे इग्नियस रॉक. These are formed by the cooling and solidification of a molten rocks from beneath of the earth crust. म्हणजे हे रॉक ज्यावेळेस तयार होतात ते कूलिंग आणि सॉलिडिफिकेशनची जी प्रोसेस आहे अर्थ क्रस्टमध्ये, जे मोल्टन मॅग्मा किंवा ते जे कूल होतात आणि नंतर सॉलिड होतात त्या प्रोसेसने जे तयार होतात त्याला इग्नियस रॉक्स म्हणतात. त्याला अग्निजन्य खडक असं सुद्धा म्हणतात. दे आर नॉर्मली क्रिस्टलाइन इन स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर हे क्रिस्टलाइन असतं. दे आर मेड अप ऑफ अप्रॉक्सिमेटली 95% ऑफ द अप्पर पार्ट ऑफ द क्रस्ट, बट देअर ग्रेट abundance is hidden by a relatively thin but widespread layer of sedimentary and metamorphic rock. म्हणजे हे 95% हा यांचा जो लेयर असतो, अप्पर पार्ट असतो, तो अर्थ क्रस्टपासून बनलेला असतो. द इग्नियस रॉक मे बी सबडिवायडेड ऑन द बेसिस ऑफ अ कॉम्पोजिशन ॲज अ ॲसिडिक इग्नियस रॉक. म्हणजे त्याचे पुन्हा 2 टाईप पडतात, ॲसिडिक इग्नियस रॉक आणि बेसिक इग्नियस रॉक. त्याच्या नावामध्येच लिहिलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे. ॲसिडिक म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिडचे म्हणजे सिलिकाचे जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते हाय असतं, अप टू 63%. द रॉक इज लेस डेन्स अँड आर लायटर इन कलर, त्यांचं कलर हे लायटर असतात. आणि बेसिक इग्नियस रॉक म्हणजे दे कंटेन ग्रेटर प्रोपोर्शन ऑफ बेसिक ऑक्साईड्स, म्हणजे बेसिक जे ऑक्साईड्स आहेत, फॉर एक्झाम्पल आयर्न, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड लो याचं सिलिकाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे मेनली ते बेसिक इग्नियस रॉकमध्ये कमी असतं. नंतर इन द टर्म ऑफ ओरिजिन दीज आर ऑफ 2 टाईप्स ऑफ रॉक. आणि ओरिजिनच्या टर्मपासून त्याचे 2 टाईप पडतात, इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक आणि व्होल्कॅनिक इग्नियस रॉक. व्होल्कॅनिक हे व्होल्कॅनोजपासून जे मोल्टन म्हणजे मॅग्मा वगैरे बाहेर पडतो त्याच्यामधनं जे तयार होतं त्याला आपण व्होल्कॅनिक इग्नियस रॉक म्हणतो. सेकंड वन रॉकचा टाईप आहे सेडिमेंटरी रॉक. Sedimentary rocks are formed from sediments accumulated over long periods, usually under earth. They are distinguished from the other rock types. म्हणजे हे बाकीच्या रॉक्सपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे सेडिमेंटरी म्हणजे जे सेडिमेंट्सवरून साचले जातात, म्हणजे एकमेकावर थरावर थर साचून जे रॉक तयार होतात त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो. रॉक्स मे बी कोर्स आर फाईन ग्रेन असतात त्याचे, सॉफ्ट ऑर हार्ड अँड नॉन क्रिस्टलाइन अँड ऑफ्टन कंटेन फॉसिल्स ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स अँड अदर ऑर्गॅनिझम. दे आर क्लासिफाईड अंडर 3 कॅटेगरीज अकॉर्डिंग टू देअर ओरिजिन अँड कॉम्पोजिशन. ह्याच्यामध्ये ह्या रॉक्समध्ये आपल्याला प्लांट्सचे जे फॉसिल्स वगैरे सापडतात, ॲनिमल्सचे फॉसिल्स सापडतात आणि त्याच्या ओरिजिननुसार 3 टाईप पडतात. मेकॅनिकली फॉर्म sedimentary rock, second one is the originally formed sedimentary rock, and third one is the chemically formed sedimentary rock. आता mechanically formed sedimentary rock
these rocks have been formed from accumulation of a material received from other rocks. म्हणजे अदर रॉक्सपासून जे मटेरियल रिसीव केलं जातं त्यापासून जे तयार होतात त्याला आपण मेकॅनिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक म्हणतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सँडस्टोन. नंतर ओरिजिनली फॉर्म सेडिमेंटरी रॉक. These rocks formed from the remains of a living organism such as a corals or shellfish. म्हणजे जे फॉसिल्स ज्यामध्ये सापडतात मेनली त्याला आपण ओरिजिनली फॉर्म सेडिमेंटरी रॉक म्हणतो. म्हणजे सेडिमेंट हे थरावर थर साचतात सेडिमेंटचे. त्याच्यामध्ये जे काही इकोसिस्टम असतील त्या रप्चर्ड होतात किंवा त्याच्यामध्ये मिसळल्या जातात म्हणून त्याच्यामध्ये फॉसिल्स सापडतात. आणि त्याचं एक्झाम्पल आहे शेल सेडिमेंटरी, कोरल शेलफिश एक्झाम्पल एक्सेट्रा. नंतर आहे थर्ड वन आहे केमिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक. आता केमिकली फॉर्म म्हणजे याच्यामध्ये केमिकल असणार. रॉक्स आर प्रेसिपिटेड केमिकली फ्रॉम सोल्युशन ऑफ वन काइंड टू अनदर. म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे केमिकली जे तयार होणारे रॉक आहेत त्याला आपण कॅल्शियम सल्फेट म्हणतो किंवा केमिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक म्हणतो. असे 3 प्रकार आहेत सेडिमेंटरी रॉकचे. नंतर आहे मेटॅमॉर्फिक रॉक. ऑल द रॉक्स वेदर इग्नियस सेडिमेंटरी मे बिकम मेटॅमॉर्फिक चेंजेस रॉक्स अंडर ग्रेट हीट टेम्परेचर. म्हणजे इग्नियस रॉक्स आणि सेडिमेंटरी रॉक ज्यावेळेस त्यांच्यामध्ये ते अंडर ग्रेट हीट अँड प्रेशरमध्ये जातात त्यावेळेस त्याला आपण मेटॅमॉर्फिक रॉक म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस जास्त हीट आणि प्रेशर इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉकला दिलं जातं त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन हे मेटॅमॉर्फिक रॉकमध्ये होतं. देअर ओरिजिनल कॅरेक्टरिस्टिक्स अँड अपीअरन्स मे बी अल्टर्ड बाय सच फोर्सेस इन द फॉलोइंग मॅनर. म्हणजे लाईमस्टोन आणि लाईमस्टोनचं जे कन्व्हर्जन आहे ते मार्बलमध्ये होतं. कोलचं कन्व्हर्जन हे ग्रॅफाईटमध्ये होतं. म्हणजे हे आहेत रॉकचे 3 टाईप. बेसिक हे क्लासिफिकेशन आहे रॉकचं 3 टाईप आहेत. आपण इंट्रोडक्शनमध्ये काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय रॉक, 3 टाईप्स ऑफ रॉक. रॉकचं क्लासिफिकेशन बघितलं. मेन 3 टाईप्स आहे रॉकचे. ते म्हणजे फर्स्ट आहे इग्नियस रॉक, नंतर सेडिमेंटरी रॉक आहे, नंतर मेटॅमॉर्फिक रॉक आहे, नंतर इग्नियस रॉक आहे. इग्नियस रॉकचे पुन्हा 2 टाईप पडतात. ते म्हणजे ॲसिडिक इग्नियस रॉक्स आणि बेसिक इग्नियस रॉक. त्याच्यामध्ये पुन्हा रॉकचा ओरिजिन कसा होतो त्याच्यावरनं त्याचे पुन्हा 2 टाईप पडतात. इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक अँड व्होल्कॅनिक इग्नियस रॉक. नंतर सेकंड वन आहे सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉकचे सुद्धा अगेन 3 टाईप्स पडतात. ते मेकॅनिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक, त्याच्यामध्ये सँडस्टोन त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर ओरिजिनली फॉर्म सेडिमेंटरी रॉक, त्याच्यामध्ये शेल सेडिमेंटरी आहेत, एक्झाम्पल आहे त्याचं शेल सेडिमेंटरी. नंतर केमिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक, त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम सल्फेट. आणि लास्ट वन आपण बघितला तो मेटॅमॉर्फिक रॉक आहे. मेटॅमॉर्फिक रॉक म्हणजे ज्यावेळेस इग्नियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक याला हीट आणि प्रेशर अंडर हीट अँड प्रेशरमध्ये जातात, जे त्याच्यावर अप्लाय केलं जातं किंवा नॅचरली होतं त्यावेळेस जे रॉक फॉर्म होतात त्याला आपण मेटॅमॉर्फिक रॉक म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे लाईमस्टोन इज कन्व्हर्टेड इनटू मार्बल और कोल इज इनटू ग्रॅफाईट. आता आपण खाली 5 म्युझियम स्पेसिस बघणार आहोत रॉकच्या. फर्स्ट वन आहे ग्रॅनाइट. The word granite comes from Latin granum or grain is reference to the coarse grain structure. टाईप आहे त्याचा इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक. इंट्रुझिव्ह इग्नियस रॉकचं हे एक्झाम्पल आहे. अपीअरन्स काय आहे त्याचा, तर ग्रॅनाइट आर युजली लाईट कलर however can be pink to gray in color depending on their chemistry and mineralogy. Granite consists mainly of quartz, mica and feldspar minerals. त्याचा यूज काय आहे, इट इज नियरली ऑलवेज मॅसिव्ह, हार्ड अँड टफ, देअरफॉर इट हॅज गेन्ड वाईडस्प्रेड यूज ॲज अ कन्स्ट्रक्शन स्टोन. म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी आपण ग्रॅनाइट वापरतो. ते ग्रॅनाइट हे एक म्हणजे रॉकचा प्रकार आहे. त्यात इंट्रुझिव्ह इग्नियस रॉकचा प्रकार आहे. ते कुठं भेटतं, ऑकरन्स काय आहे त्याचा, तर इट इज करेक्टली नोन ओनली ऑन अर्थ वेअर इट फ्रॉम अ मेजर पार्ट ऑफ अ कॉन्टिनेंटल क्रस्ट. कॉन्टिनेंटल क्रस्टचा जो मेजर पार्ट आहे त्याला आपण ग्रॅनाइट म्हणतो. ही जी आहे ही ग्रॅनाइटची इमेज आहे. दिस इमेज शोविंग द ग्रॅनाइट. सेकंड वन जो आपण रॉक बघणार आहोत तो आहे लाईमस्टोन. लाईमस्टोनलाच आपण सँडस्टोन असंही म्हणतो. टाईप्स. सँडस्टोन इज अ क्लास्टिक सेडिमेंटरी रॉक composed mainly of sand sized minerals or rocks composed mainly of sand sized minerals of rock a grain. म्हणजे हे जे साईज्ड मिनरल्स आहेत किंवा ते कंपोज ऑफ मेनली सँडपासून बनलेला असतो. आपण जरी त्याचं स्ट्रक्चर जरी हाताळलं तरी त्याचे बारीक बारीक सँडी असे पार्टिकल्स आपल्या हाताला लागतात ह्या लाईमस्टोनचे.
त्याचा ॲपिरन्स आहे मोस्ट सँडस्टोन इज कंपोज्ड ऑफ अ क्वार्ट्ज फेल्डस्पर बिकॉज दीज आर द मोस्ट कॉमन मिनरल इन द अर्थ क्रस्ट लाईक सँडस्टोन मे बी एनी कलर आर ब्राऊन येलो ग्रे पिंक व्हाईट ब्लॅक. त्याचा यूज काय आहे सँडस्टोन कॉमन बिल्डिंग अँड पेविंग मटेरियल, बिल्डिंग आणि पेविंग मटेरियलसाठी सँडस्टोन यूज केला जातो. त्याचा अकरन्स कुठं असतो इट युजली फाउंड इन डेझर्ट और ड्राय प्लेसेस लाईक द सहारा डेझर्ट इन आफ्रिका, द अरेबियन डेझर्ट इन द मिडल ईस्ट एक्सेट्रा. म्हणजे हा जो लाईमस्टोन आहे तो कोणत्या आफ्रिकामध्ये, अरेबियन डेझर्टमध्ये आणि मिडल ईस्टमध्ये सापडतो. आणि ही इमेज आहे ती आहे लाईमस्टोनची. नंतर आहे अँथ्रासाईट. अँथ्रासाईट हा कोलचा प्रकार आहे. कोलचे 2-3 प्रकार पडतात, बिटुमिनस, अँथ्रासाईट. ते त्यापैकीच हा एक आहे, कोलचा प्रकार आहे. इट इज अ मोस्ट मेटामॉर्फोज्ड फ्रॉम टाईप ऑफ अ कोल इन विच कार्बन कंटेंट इज बिटवीन, म्हणजे याच्यामध्ये कार्बन कंटेंट असतं ते 92.1% अँड 98% अँड हायर रँक ऑफ अ कोल, म्हणजे याच्यामध्ये जे कोलचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते हायर असतं. इट इज अ हार्डर ग्लॉसी ब्लॅक कोल. ॲपरन्स ब्लॅक कलर आहे याचा ॲपरन्स आहे. कोल इज अ हार्ड कॉम्पॅक्ट विथ लस्टर. कोल हा हार्ड आहे. त्याचा यूज primarily used as a solid fuel to produce electricity and heat through combustion. The principal used to anthracite टुडे इज फॉर डोमेस्टिक फ्युएल, म्हणजे फ्युएल म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी ॲज अ फ्युएल, सॉलिड फ्युएल म्हणून हा अँथ्रासाईट वापरला जातो. आणि डोमेस्टिक फ्युएल म्हणून सुद्धा पण सध्याला त्याचा वापर होतो आहे. नंतर आहे मार्बल. हे वेल नोन आहे, सर्वांना माहिती आहे. मार्बल पण कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून वापरतात. The word marble derived from the Greek means crystalline rocks, shining stone. टाईप आहे त्याचा मार्बल इज अ नॉन फॉलिएटेड मेटॅमॉर्फिक रॉक कंपोज्ड ऑफ अ रिक्रिस्टलाइज्ड कार्बोनेट मिनरल्स, मोस्ट कॉमनली कॅल्सी अँड डोलोमाइट. Appearance: marble is a rock resulting from metamorphism of sedimentary rocks, most commonly limestone and dolomite rock. Use: white marble has been prized for its use in sculpture and construction etc. म्हणजे आजच्या प्रॅक्टिकलमध्ये म्हणजे आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ अ म्युझियम स्पेसिस ऑफ रॉक, याच्यामध्ये आपण फर्स्टली रॉकचं टाईप्स बघितले. रॉकचे इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक, मेटॅमॉर्फिक रॉक. त्याचे अजून सब टाईप्स बघितले. इग्नियसमध्ये इंट्रुझिव्ह आणि व्होल्कॅनिक रॉक्स बघितले. सेडिमेंटरीमध्ये मेकॅनिकली, ओरिजिनली अँड केमिकली फॉर्म रॉक बघितले. नंतर मेटॅमॉर्फिक रॉक बघितले. नंतर आपण पाच ज्या वेल नोन स्पेसिस आहेत रॉकच्या, स्पेसिमन्स आहेत, ते त्याचा स्टडी केला. पहिला आहे ग्रॅनाईट. त्याचा ऑकरन्स बघितला, त्याचा टाईप बघितला, त्याचा यूज बघितला. नंतर आपण लाईमस्टोन बघितला. लाईमस्टोनलाच आपण सँडस्टोन म्हणतो. तो कुठं त्याचा ॲपेरन्स कुठं आहे, ऑकरन्स कुठं आहे, यूज काय आहे त्याचा, ते आपण बघितलं. त्याचा टाईप बघितला. नंतर आपण अँथ्रासाईट बघितलं. अँथ्रासाईटमध्ये आपण अँथ्रासाईट कशासाठी यूज करतो ते बघितलं. नंतर आहे लास्ट वन आपण मार्बल बघितला. टू ओव्हरऑल वी स्टडी नाव इन दिस प्रॅक्टिकल वी स्टडी classification and identification of a museum specimens of rock. Regarding to this practical, if you have any question, please ask. Thank you.